श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे, भगवान म्हणतात, हे बघ अर्जुना, मृत्यू कसा, कोठे आणि केव्हा येईल माहीत नाही. अचानक मृत्यू आला तर माझं नामस्मरण होऊ शकत नाही. अचानक मृत्यू आला, काही ॲक्सिडेंटमध्ये आला किंवा हार्ट अटॅक आला, त्यावेळेस का होईल की मनुष्याला वेळ नाही मिळत, त्यावेळेस भगवंताचं स्मरण करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस भगवान श्रीकृष्ण फार चांगली गोष्ट सांगतात. ते काय म्हणतात बघा, अन्यन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशः तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अन्यन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशः. जे भक्त जे आहे अन्यन्य भावाने जन्मभर सतत माझं स्मरण करतात, असे जे भक्त आहेत ते अन्य भक्त मला प्राप्त होतात. जरी त्यांनी शेवटच्या क्षणी माझं स्मरण नाही केलं तरीसुद्धा ते मलाच प्राप्त होतात, मलाच येऊन मिळतात, असे जे अन्य भक्त आहेत. परंतु काय असायला पाहिजे की माझी भक्ती जन्मभर सतत आणि श्रद्धायुक्त अन्य भाव ठेवून करायला पाहिजे. मग अशा भक्ताला मी प्राप्त होतो, जरी त्यांनी शेवटी माझं स्मरण नाही केलं तरीसुद्धा. आता ज्यावेळेस कोणी भक्त मला प्राप्त होतो, म्हणजे मला येऊन ज्यावेळेस भेटतो, अशा भक्तांना पुन्हा जन्म नाही. म्हणजे कोणी भक्त वैकुंठात गेला की त्यांना पुनर्जन्म नाही. बाकीचे जे लोक आहेत, म्हणजे बरेच लोक सांगितलेले आहेत, ब्रह्मलोक आहे, स्वर्ग आहे, पृथ्वी आहे, पाताळ आहे, नंतर पितृलोक आहे असं म्हणतात, चंद्रलोक आहे, सूर्यलोक आहे, असे बरेच जे लोक आहेत, ज्या ज्या ठिकाणी जो भक्त त्याच्या भक्तीप्रमाणे त्या लोकामध्ये जातो, त्या लोकांना चिरकाल तिथं राहू शकत नाही. तिथे जे भक्त जातात त्यांना काही मर्यादा आहे. त्या लोकांना काही वय आहे. चंद्रलोकाचं काही वय आहे, सूर्यलोकाचं काही वय आहे, ब्रह्मलोकाचं काही वय आहे. ब्रह्माला काही वय आहे, वर्ष आहेत, 100 वर्ष ब्रह्माचे आहेत. त्याचा मोठा विस्तार शास्त्राने केलेला आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती, आपल्या पृथ्वीवरचे किती वर्ष, असा उल्लेख आहे. त्याचा इथे मी उल्लेख करत नाही, केव्हा तरी आपण करू. परंतु प्रत्येक लोकाला एक काळ मर्यादा आहे. म्हणजे मर्यादित, म्हणजे मर्यादेच्या पलीकडे नाही आहे. ते काळाच्या गणनेमध्ये येतात. परंतु माझं जे धाम आहे, श्रीकृष्ण महाराज सांगतात, माझं जे धाम आहे, वैकुंठ धाम म्हणा, आणखीन काही म्हणा, साकेत धाम कोणी म्हणतं, तर माझ्या धामाला, म्हणजे माझ्याकडे जे कोणी येतात, हे शेवटचं टोक आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. माझ्या धामाच्या पलीकडे काहीच नाही, आणि हेच परमधाम आहे. याला परमधाम म्हणतात. आणि शास्त्राच्या भाषेमध्ये याला अक्षर असं नाव आहे. अक्षर, क्षर म्हणजे नाशवंत होणार, म्हणजे नाशवंत होणार, म्हणजे ज्याचा नाश होत नाही, असं हे अक्षर परब्रह्म आहे. माझ्या धामाला कोणी अक्षर परब्रह्म म्हणतात, परमधाम म्हणतात. तर जे कोणी भक्त माझ्या धामाला आले त्यांचा जन्ममरणाचा फेरा चुकलेला आहे. इतर लोकांमध्ये त्यांचं आयुष्य संपल्यानंतर त्यांना पुन्हा या पृथ्वीवरती मृत्यूलोकी जन्म घ्यावा लागतो. आता असं सांगितलं जातं, जर तुमचं पुण्य असेल
तर स्वर्गलोकामध्ये जावं लागतं. स्वर्गात गेल्यानंतर जितकं पुण्य आहे तितके वर्ष तो स्वर्गामध्ये उपभोग घेऊ शकतो, राहू शकतो. जेव्हा त्यांचं पुण्य क्षीण होतं किंवा संपतं, परत त्यांना मृत्यू लोक यावा लागतो. अशा प्रकारची व्यवस्था आहे ही परमात्म्याने केलेली आहे. जे भक्त मला भजतात ते मला येऊन पोचतात, आणि बाकीचे जे भक्त आहेत इतर देवी देवताचे भक्ती करतात ते त्या त्या देवी देवतांना जाऊन मिळतात. त्याबद्दल श्रीकृष्ण महाराज काय सांगतात बघा. यांती देवव्रता देवान, पितृण्यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेज्या, यांती मध्याजिनोपी माम. म्हणजे देवांना भजणारे देवलोकात जातात, पितराची पूजा करणारे पितृलोकात जातात. पितृलोक एक आहे असं सांगितलं जातं आपल्या शास्त्राप्रमाणे. जे पितराची पूजा करतात, भजन करतात, भक्ती करतात ते पितरांना जाऊन भेटतात. काही जण भूताची भक्ती करतात. म्हणजे भूत जे आहेत, भूत हे संकल्पना आहे ही आपल्या शास्त्राने मान्य केलेली आहे की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर काही इच्छा मागे राहते, त्यावेळेस ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ते इतर लोकात जाण्याऐवजी ते भूत लोकात जातात आणि ते भूत बनतात. तर काही जण आहेत भूताची पूजा करतात, भक्ती करतात. असे लोक जे आहेत भूत लोकात जातात असं त्यांचं शास्त्र सांगतं. आणि भूत यांती माद्याजिनोपी माम, जे माझी भक्ती करतात ते मला येऊन मिळतात. म्हणजे इतर देवी देवताची जे भक्ती करतात ते भक्त त्या देवी देवतांना जाऊन मिळतात. भूताची भक्ती करणारे भूतांना जाऊन मिळतात, पितराची भक्ती करणारे पितरांना जाऊन मिळतात, माझी भक्ती करणारे मला येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे सांगत आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात बघा. मने वाचा करणी, ज्याची भजने देवाच्या वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले. म्हणजे काया वाचा मनानं जे इतर देवी देवताचे भजन करतात ते शरीर सोडल्यानंतर त्या देवी देवताला जाऊन मिळतात. अथवा पितराचे व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित सरल्या तयाते पितृत्व वरी. म्हणजे पितराची भक्ती करणारे, पितराचे व्रत करणारे असे देह त्याग केल्यानंतर पितरांना जाऊन भेटतात. का क्षुद्र देवतादी भूते, तेची जयाची परमदैवते, जी अभिचारिकी तयाते उपासिले. आता जारण मारण असं काही विद्या आहे असं म्हणतात. आताच्या सध्याच्या काळामध्ये त्याचा अनुभव येत नाही, परंतु अगोदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या होत्या आणि काही लोक ते विद्या ग्रहण करायचे. जारण मारण असं काहीतरी. अशा प्रकारचे जे भक्ती करणारे, क्षुद्र देवताची भक्ती करणारे, भूताची भक्ती करणारे, त्यांनाच परमदैवत मानणारे, अशा प्रकारचे जे भक्त आहेत त्या देवी देवता म्हणजे त्या भूतांना, क्षुद्र देवतांना जाऊन भेटतात. त्या देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली. एक संकल्पवशे फळली कर्मे तया. मग मीच डोळा देखिला, जी कानी मीच ऐकला, मीच मनी भाविला, वाणीला वाचा. काही भक्त जे आहेत मलाच पाहतात, मीच डोळा देखिला, म्हणजे मला पाहतात, माझं दर्शन करतात, कानानं माझं गुणगान, माझं जे आहे भजन कीर्तन ऐकतात. जी कानी मीच ऐकला, म्हणजे भगवंताचं भजन कीर्तन त्यांना आवडतं, ते कानानं ऐकतात. मीच मनी भाविला, ते मनानं माझीच भक्ती करतात. अशा प्रकारचे जे भक्त आहेत वाचेनं पण माझीच भक्ती करतात. सर्वांगी सर्वाठाई मीच नमस्कारिला जही, दान पुण्यादिकी जे काही ते माझ्याची मोहरा. म्हणजे जे काही सर्व करतात
ते माझ्यासाठीच करतात, मलाच नमस्कार करतात, दान पुण्य जरी केलं तरी माझ्यासाठीच करतात. अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते मला येऊन मिळतात. अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात, जी मातेची अध्ययन केले ते आत बाहेरी मियेचे झाले, जयाचे जीवित जोडले मजची लागे. जे माझेच भजन करतात, आत बाहेर म्हणजे आतमध्ये सुद्धा माझं स्मरण, बाहेर सुद्धा वाणीनं म्हणा किंवा डोळ्याने म्हणा, कानानं माझं स्मरण करतात, माझीच गुणगान ऐकतात, मलाच पाहतात. असे जे लोक आहेत ते मलाच येऊन मिळतात. जे अहंकारो वाहात अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. म्हणजे त्यांना अहंकार असतो. आता अहंकार वाईट म्हणलेला आहे, परंतु संसाराचा अहंकार हा वाईट शास्त्र सांगतं. अध्यात्मामधला अहंकार म्हणजे अहंकार काय म्हणतात, आम्ही भगवंताचे भक्त, आम्ही भगवंताचे सेवक, अशा प्रकारचा जो अहंकार असतो त्यांचा, ते भूषण मानतात. आम्ही भगवंताचे भक्त आहोत असा अहंकार त्यांना असतो. जे लोभी एकची जागी माझेनी लोभे, त्यांना लोभ पण असतो परंतु तो माझाच असतो. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझ्या भुली सभ्रम नेनती लोक. सर जे काही आता काय म्हणतात, निष्काम कर्म करावं असं शास्त्र सांगतात, परंतु माझे भक्त आहेत ते सकाम भक्त आहेत. म्हणजे काहीतरी इच्छा ठेवून भक्ती करतात, परंतु हे असे जे भक्त आहेत माझ्या प्रेमासाठी, माझ्यासाठी ते कर्म करतात. माझेनी कामे सकाम म्हणजे माझे काम सकाम वृत्तीने करतात. आता माझं काम काय हा मोठा विषय आहे. माझं काम कोणाला म्हणायचं म्हणजे भगवंताचं काम काय आहे हा मोठा विषय आहे. केव्हा तरी मी सांगेन याच्यावरती भगवंताचं कार्य काय आहे ते. परंतु जे कोणी भक्त आपली इच्छा ठेवून माझं काम करतात, जे मला प्रेम करतात, जे माझ्यातच भुलले आहेत, अशा प्रकारचे ते इतरांना कुणाला जाणत नाही. नेनती लोक ते इतरांना कुणालाही जाणत नाहीत. अशा प्रकारचे माझे भक्त आहेत ते मलाच येऊन मिळतात. जयाची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयाची निमंत्रे, ऐसे जय चेष्टा मात्रे भजले मज. सर्व प्रकारे मला माझंच भजन करतात. ते मरणा आयलीच कडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणि कीकडे जातील गेली. ते अगोदरच मला मिळून गेलेले आहे. म्हणजे मरणाच्या अगोदरच मज म्हणजे माझं रूप झालेले आहे. कित्येक साधू संत आहेत, महान आहेत, त्यांना देहभान नसतात, ते भगवंताचं सतत भक्ती करत असतात. ते देवरूपच झालेले असतात, म्हणजे भगवंत रूपच झालेले असतात. असे जे भक्त आहेत जे मरणाच्या अगोदरच मला मिळालेले आहेत, मग मरणानंतर का मिळणार नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. ते मरणा आयलीच कडे मज मिळून गेले, म्हणजे मरणाच्या अगोदरच मला मिळाले, मग मरणी आणि कीकडे जाते. मग मरणानंतर कुणीकडे जाते ते मलाच येऊन मिळतील असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. मरुणी मध्याजी झाले ते माझियाची सायुज आले, जी उपचार मिशे दिले आपण पै मज. म्हणून जे म्हणजे माझे स्वरूपामध्ये मिळाले, सर्वस्व मला मानले, ते मलाच येऊन मिळतात. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज विस्ताराने सांगत आहेत. जे भक्त अन्योन्य भक्तीने सतत आणि जन्मभर माझी भक्ती करतात, अन्य कुणाची भक्ती करत नाहीत आणि माझंच गुणगान ऐकतात, डोळ्यांनी मलाच पाहतात, कानाने माझे गुणगान ऐकतात, अशा प्रकारे आणि वाणीने माझं स्मरण करतात, माझी गुणगान गातात. असे जे माझे भक्त आहेत ते मला येऊन मिळतात. अन्य देवी देवताचे जे भक्त आहेत ते त्या देवी देवतांना जाऊन मिळतात. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज पण समजावून विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता पुढे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात बघा. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विशांती, एवं त्रयी धर्मम अनुप्रपन्ना, गतागत काम कामा लभन्ते. अशा प्रकारचे दुसरे जे भक्त आहेत, अन्य देवी देवतांना भजणारे जे भक्त आहेत, ते
स्वर्ग लोकामध्ये जातात. या अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वर्ग लोकामध्ये जो पुण्य करतो, चांगले काम करतो, असा जो भक्त आहे, असा जो मनुष्य आहे, तो स्वर्ग लोकात जातो. आणि स्वर्ग लोकात गेल्यानंतर तिथं सुखसोयी असतात. आणि स्वर्ग ही भोग योनी असं म्हणतात. शास्त्राने सांगितलेलं आहे, पृथ्वी ही कर्म योनी आहे आणि स्वर्ग ही भोग योनी. तिथं कर्म करता येत नाही. तिथं काही जे पुण्य साठलेलं आहे ते खर्च करता येतात. तिथं पुण्य कमावता येत नाही. स्वर्गामध्ये आता आपण समजा कोणी एक स्वर्गात गेला, मी पुण्य कमावतो असं म्हणाला, तर स्वर्गामध्ये पुण्य कमावता येत नाही. स्वर्गामध्ये काय, तुमच्याकडे जो पैसा आहे, म्हणजे काय पुण्याचं जे गाठोडं आहे ते फक्त खर्च करता येतं. बाकी पैसा किंवा पुण्य तिथं स्वर्गामध्ये मिळवता येत नाही. मग असे लोक, असे जे भक्त आहेत ते स्वर्गात जातात. स्वर्गलोकम, विशाल प्रकारच्या अशा स्वर्गलोकामध्ये जातात. क्षीणे पुण्य मर्त्यलोक विशंती. नंतर पुण्याचा क्षय झाला, पुण्य संपलं की परत ते मग मृत्यूलोकावरती येतात. एवं त्रयी धर्मम अनुप्रपन्ना गतागत काम कामा लभन्ते. विषयाची इच्छा करून, आता आपल्या वेदामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे. कर्मकांडाबद्दल बरंच वेद सांगतो. असे जे वेदाचं अध्ययन करतात आणि वेदानुसार कर्मकांड करतात, ती काहीतरी विषयाची इच्छा धरून आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं. आता बरेच प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. कोणत्या कार्यासाठी कोणतं यज्ञ करावं म्हणजे ते कार्य सफल होतं, असं वेदामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. असे जे काही लोक असतात ते वैदिक धर्माचा अनुसरण करतात आणि त्या प्रकारचं तसं फळ त्याला प्राप्त होतं, ते फळ भोगतात. मग अशा ज्या भक्तांना आहे जन्म मृत्यू, हे वारंवार त्यांना जन्मावं लागतं आणि वारंवार मरावं लागतं. ते त्यांना अजन्मा होऊ शकत नाही, ते मला येऊन मिळत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली मग ते त्या देवलोकापर्यंत जातात आणि परत वापस येतात. त्यांना जन्म मृत्यू वारंवार पावतात. चांगले कर्म केलात, शास्त्र सांगतात, चांगले कर्म केलात पुण्य मिळतं, सुख मिळतं. आणि वाईट कर्म केलात पाप होतं आणि दुःख भोगावं लागतं. आता आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे पुण्याचा संचय संपला की स्वर्गातून पतन होतं. काही संत महात्म्याचं असं मत आहे, स्वर्ग आणि नरक हे वरती कुठं नसून या पृथ्वीवरतीच आहे. असे काही संत महात्म्यांचं मत आहे की स्वर्गलोक पण आणि मृत्यूलोक पण या पृथ्वीवरच आहे. पुण्य केलात सुख मिळतं, पाप केलात दुःख मिळतं. परंतु बऱ्याच जणांचा असा अनुभव येतो की या जन्मात तरी आपण काही पाप केलं नाही. बऱ्याच जणांचा अनुभव आहे, या जन्मी तर आपण काही पाप केलं नाही, मग दुःख का भोगावं लागतं? कित्येकांना दुःख भोगावं लागतं. याचं एकच कारण आहे की हा जो सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत, काय, कर्म केल्यानंतर त्याचं फळ अवश्य मिळतं. कोणतंही कर्म करा, कसलेही कर्म करा, चांगलं करा वाईट करा, त्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं. चांगलं कर्म केलात पुण्य मिळतं, वाईट कर्म केलात पाप मिळतं. मग हे केव्हा मिळतं हे कुणालाच माहीत नाही. हे फळ केव्हा मिळतं? आता समजा आपण या जन्मामध्ये काही पुण्य केलं तर या जन्मातच मिळेल असं काही नाही. मग आता एखाद्याला वाटलं की मी या जन्मामध्ये काहीच पाप केलं नाही तरीसुद्धा मी दुःख का भोगतो, त्याचं कारण एकच आहे, अगोदरच्या काही जन्मामध्ये आपण ते पाप केलेलं असतं आणि त्यांचं संचित झालेलं असतं. म्हणजे FD असल्यासारखं आपण बँकेत ठेवतो ना, पैसा बँकेत FDमध्ये ठेवतो, तशा प्रकारे ते पुण्य जे संचित झालेले असते. मग त्या भगवंताच्या नियमाप्रमाणे ती FD तुटली जाते आणि त्याचं रूपांतर पैशात होतं
मग त्यांना काय म्हणतात, ते संचित जे आहे पुण्य, या संचित पुण्य फळाला येतं असं म्हणतात, आणि ते प्रारब्ध म्हणून येतं. आणि मग जे अगोदरच्या जन्मामध्ये जे आपण पाप केलेलं आहे ते पाप या जन्मामध्ये भोगावं लागतं. जरी या जन्मामध्ये आपण पुण्य केलेलं असलं तरी सुद्धा अगोदरच्या जन्मामध्ये जे पाप केलेलं होतं त्याचं फळ यावेळेस भोगावं लागतं. तशाच प्रकारे पुण्याचं पण आहे. कित्येकांना वाटतं की हा एवढा दुष्ट आहे, एवढा पाप करतो, एवढा चोरी करतो, एवढा मारामारी करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, तरी परंतु फार सुखात आहे, असं कित्येकांना वाटतं. त्याचं पण तसंच आहे. त्यांनी अगोदरच्या जन्मामध्ये केव्हा तरी पुण्य केलेलं असतं, ते पुण्य आता फळाला येतं आणि त्यांना सुख मिळतं. परंतु एक निश्चित आहे, चांगलं काम केलात पुण्य मिळतं आणि त्याचं सुख भोगावं लागतं, सुख आपण भोगतो. वाईट कर्म केलात पाप मिळतं आणि पापाचं फळ म्हणजे दुःख भोगावं लागतं. हे केव्हा ना केव्हा हे करावंच लागतं. हा कर्माचा मोठा सिद्धांत आहे. या जन्मी मिळेल, पुढच्या जन्मी मिळेल माहीत नाही, परंतु हे भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आता श्रीकृष्ण महाराज एक फार चांगली गोष्ट सांगत आहे की इथे काय म्हणतात बघा, अन्यन्या चिंतयतो माम यो जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे अन्यन्य भावाने माझं जे चिंतन करतात, अशा निष्काम भावनेने माझी भक्ती करतात, नित्य अभियुक्ता नेहमी, आता अगोदर सांगितल्याप्रमाणे सतत जन्मभर सारखं माझं जे भजन करतात त्याचा योगक्षेम मी चालवतो. आता योगक्षेम म्हणलेलं आहे. काही महात्मे काय म्हणतात की योगक्षेम म्हणजे की आपलं संसारिक जी गरज आहे ते भागवतात, असं काही महात्मे म्हणतात. काही महात्मे म्हणतात योगक्षेम. योग म्हणजे भगवंताबरोबर मिळणे, जुळणे. म्हणजे अशा भक्ताची प्रवृत्ती अशी ठेवतात की ते सतत माझी भक्ती करतात आणि मला येऊन मिळतात. असे दोन विचार आहेत या संस्कृत श्लोकाचे, योगक्षेमाचे. की काही महात्मे म्हणतात की भगवंत आपले संसारिक गरज भागवतो जे भक्त आहेत. दुसरे का महात्मे म्हणतात संसारिक नाही, आपल्या भक्तीमध्ये दृढ करतो, भक्ती दृढ करतो. अशा प्रकारचे वेगवेगळे विचार आहेत. ज्यांना जे विचार पटतात ते विचार घ्यावेत. आता या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगल्या प्रकारे विस्ताराने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आता आपण पुढच्या सत्रात बघू. फार चांगला विषय आहे. भगवंत योगक्षेम कशा प्रकारे चालवतात ते हे आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र आता इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.